सिडको परिसरातील शुभम पार्क येथील साई विहार परिसरात अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिका उद्यान विभागाने कठोर पाऊल उचलले आहे। उद्यान विभागाचे अधिकारी प्रशांत परब यांनी संबंधित 2 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। विशेष म्हणजे वृक्षतोडीच्या प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने परिसरातील नागरिकांनी उद्यान विभागाच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे। मात्र शहरात विकास कामे, बांधकामे अथवा अन्य कारणांसाठी बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करण्याचे प्रकार सुरूच असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। झाडे तोडून मोकळे होण्याची प्रवृत्ती थांबवण्यासाठी केवळ दंडाची कारवाई पुरेशी नाही, तर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल आणि इतरांवरही कायद्याचा धाक निर्माण होईल। त्यामुळे शहरातील अनधिकृत वृक्षतोडीवर महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतीये। शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू असताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रशासनासोबतच नागरिकांची जबाबदारी आहे। त्यामुळे विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले।